Today we are learning a balanced diet. What is meant by balanced diet? आपण दिवसभरात जे अन्न खातो त्याला आहार असे म्हणतात. All that we consuming during the day is together called our diet. A diet containing adequate quantities of all nutrients is called balanced diet. A diet containing adequate quantities of all nutrients is called balanced diet. सर्व पोषक तत्वांचा आपल्या आहारात समावेश होणे यालाच संतुलित आहार असे म्हणतात. To build a strong and healthy body, we need all nutrients in the right proportion and in sufficient quantities in our daily diet. निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. Significance of a balanced diet. First, an increased capacity to work. म्हणजेच आपली काम करण्याची क्षमता वाढते. Second, good physical and mental health. आपली शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. Increased capacity to fight, resist diseases. रोगप्रतिकार क्षमता वाढते. Helps in proper growth of the body. आपल्या शरीराची चांगली वाढ होते. See the diagram of the balanced diet pyramid. First, fatty substances, that is oil, ghee, butter. Second, milk products, meat, fish, eggs. Third part, fruits and vegetables. Fourth part, cereals and pulses. We need all these food nutrients in right proportion in our daily diet. पिरॅमिडमध्ये दाखवलेली सर्व अन्न घटक आपल्या आहारात आली पाहिजे. योग्य प्रमाणात त्यांचा समावेश असणे आवश्यक असते. If we select a daily diet which includes vegetables, fruits, sprouts and cereals according to the pyramid, we will also get fiber in sufficient quantity. म्हणजेच काय, पिरॅमिडप्रमाणे आपण रोजचा आहार निवडल्यास भाज्या, फळे, तृणधान्ये, कडधान्ये यांचा समावेश होतो. फायबर आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळतात. नेक्स्ट पॉइंट इज वॉटर. Along with all the other nutrients, the body also needs water. For this purpose, we must drink milk, buttermilk, lemon juice, sherbets, fruit juices and plenty of water. म्हणजेच सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला पाण्याचीही गरज भासते. त्यासाठी आपण दूध, ताक, लिंबाचा रस, सरबत, फळांचे रस आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. नेक्स्ट पॉइंट इज malnutrition. When all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportion from the diet is known as malnutrition. म्हणजेच शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे यालाच कुपोषण असे म्हणतात. पुरेसे अन्न न
मिळाल्याने किंवा आहार असंतुलित असल्यामुळे कुपोषण होते. नेक्स्ट, ओव्हर न्यूट्रिशन. इफ one's diet exceeds one's need is called overnutrition. म्हणजेच गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने अतिपोषण होत असते. How to avoid obesity? First, have a balanced diet. Second, eat whole grains. Eat fruits and vegetables with their skins. Third, increase use of bicycles. Fourth, play more outdoor games. म्हणजेच संतुलित आहार घ्यावा. धान्ये, भाज्या, फळे सालीसकट खावीत. सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा. मैदानी खेळ जास्त खेळावे. तसेच भूक नसताना खाऊ नये. जेवताना टी व्ही पाहू नये. छोट्या अंतरासाठी मोटारगाड्या वापरू नयेत. पॅकेटबंद जे अन्नपदार्थ असतात ते खाण्याचे टाळावे. नेक्स्ट पॉईंट, ॲडल्टरेशन ऑफ फूड म्हणजेच अन्नपदार्थांतील भेसळ. इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट्स, cheaper substances of low quality are mixed with the foodstuffs. These substances are called adulterants, and adding them to foodstuffs is called adulteration of food. म्हणजेच अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो. त्यालाच अन्नाची भेसळ असे म्हणतात. मग हे अन्नात भेसळ करण्यासाठी जे वापरलेले पदार्थ असतात ते विषारी किंवा आरोग्याला घातकही असू शकतात. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध व हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य असतात. अजून दुसरं म्हणजे भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे जे पदार्थ असतात ते अन्नपदार्थात सहजपणे मिसळून जातात.